नमस्कार मित्रांनो, तर आज आपण निघालोय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहरगडच्या बाजूला असलेल्या नागफणी सुळक्याकडे ट्रेक करायला। नवी मुंबईहून सकाळी निघालो आणि थेट गाठला तो समृद्धी महामार्ग। मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा 6 पदरी 120 मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग रस्ता आहे। हा महामार्ग महाराष्ट्राच्या राजधानीला म्हणजेच मुंबईला महाराष्ट्राच्या उपराजधानीला म्हणजेच नागपूरशी जोडेल। हा महामार्ग 10 जिल्ह्यातून 26 तालुक्यातून आणि 390 गावांमधून जाणार आहे आणि या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास 8 तासात पूर्ण होईल। समृद्धी महामार्गावरील सगळ्यात मोठा बोगदा म्हणजे कसारा घाटातील बोगदा आम्ही पार करून लगेच डावीकडे इगतपुरीकडे जाणारा बायपास मार्ग घेऊन जाऊन पोहोचलो ते घोटीला। पावसाळी वातावरण, सर्वत्र धुकं आणि झाली होती ती रात्र। अशात आम्ही निघालो घोटीवरून ते थेट कोटमवाडी या गावाकडे। रात्रीचा मुक्काम कोटमवाडी या गावात करून सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो आणि प्रवास सुरू केला तो थेट नागफणी सुळक्याकडे। कोटमवाडी हे गाव हरिहरगडाच्या पायथ्याशी असलेलं एक छोटा पाडा आहे। पावसाळ्यात इथला निसर्ग अद्भुत असतो। मुसळधार पाऊस, सुसाट वारा आणि थंड वातावरण अशात सुरू झाला होता आमचा हा प्रवास। गावातून थोडं पुढे आल्यावर सुरू झाल्या त्या पॅडी फील्ड। मुसळधार पावसामुळे त्या सगळ्या पाण्याखाली गेल्या होत्या। अशातच आम्ही ह्या पाण्यातून प्रवास सुरू ठेवला। चिखल, गारा आणि साचलेले पाणी यात मजल दर मजल करत आम्ही पुढे चालत राहिलो। ज्याप्रमाणे लहान मुले साचलेल्या पाण्यात उड्या घेऊन मजा घेतात तसंच काहीसं ह्या पाण्यातून चालताना आम्हाला मजा येत होती। आम्ही लहान होऊन हे पाणी क्रॉस करत होतो। गावापासून थोडं लांब आल्यावर आणि पॅडी फील्ड पूर्ण क्रॉस झाल्यानंतर आम्हाला लागला तो एक खळाळून वाहणारा ओढा। तो ओढा आम्ही क्रॉस केला आणि पाऊल वाटेने प्रवास सुरू ठेवला। गावापासून 10 ते 15 मिनिटं चालून आल्यावर सुरू होते चढाई। वर चढताना थोडी दमछाक होते, पण वातावरण पावसाळी असल्यामुळे आनंद हा द्विगुणित होता। खळाळून वाहणारे पांढरे शुभ्र झरे आणि सर्वत्र हिरवे हिरवगार, मन कसं प्रसन्न झालं होतं। आज निसर्ग आमच्यावर खूपच प्रसन्न होता। सर्वत्र वाहणारे धबधबे, हिरवगार वातावरण, थंडगार वारा आणि पडणारा रिमझिम पाऊस अगदी डोळे आणि मन तृप्त करून सोडलेलं असं हे वातावरण।
हे आल्हाददायक वातावरण बघून मला एक कविता आठवली. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अवाज्य मने डोलत होती. हिरवे हिरवे गार गालीचे. मजल दर मजल चढाई करत आम्ही येऊन पोचलो ते पहिल्या पठारावर. पठारावरून दिसणारे दृश्य खूपच अप्रतिम होते. लवकरच आम्ही येऊन पोहोचलो ते नागफणी सुळक्याच्या पायथ्याशी. येथून खडी चढाई सुरू झाली ती निसरड्या वाट्यातून. निसरडी अशी झिगझॅग पाऊलवाट आणि 60-70 डिग्री खडी चढाई घेऊन जात होती तिथे नागफणी सुळक्याकडे. वातावरण पूर्णपणे धुक्याने आच्छादलं गेलं होतं.
शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर आम्हाला एक 5 ते 7 फूट उंचीचा एक रॉक पॅच आला. हा रॉक पॅच आम्ही एकमेकाच्या मदतीने सर केला आणि थेट पोहोचलो ते नागफणी सुळक्याच्या जवळ. वर आल्यावर सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटी 15 फूट रुंद असलेली पाऊलवाट होती आणि दोघं बाजूला खोल अशी दरी होती आणि त्यात सुटलेला हा जोरदार वारा तिथे जाणे कठीण करत होता. आम्ही मनात पूर्णपणे शक्ती एकवटून ही पाऊलवाट पूर्ण क्रॉस केली आणि पोहोचलो ते नागफणी सुळक्याच्या जवळ. अशा प्रकारे आम्ही हा नागफणी सुळका सर केला आणि खूपच आनंद झाला. नागफणी सुळका सर करून झाल्यावर आम्ही लगेचच परतीचा प्रवास सुरू केला आणि निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेतला आणि येऊन पोहोचलो ते थेट कोटमवाडी गावात.
अशा प्रकारचा हा निसर्गरम्य नागफणी सुळका ट्रेक करून आम्ही परत निघालो ते सरते, तीरावरती गोधन सरते.